नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण केळांपासून चवीला खूपच छान लागणारी, लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी गोड रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, चवीलाही अप्रतिम लागते, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी ही घेतलेली 3 केळं आहेत, त्याच्या साली काढून आपल्याला ही केळी स्वच्छ करून घ्यायची आहेत। आता स्वच्छ केलेली केळी आपल्याला लहान आकारामध्ये मॅश करून घ्यायची आहेत। मॅशरचा वापर केला तरी चालेल किंवा काट्या चमच्याने जरी अशा पद्धतीने मॅश करून घेतली तरी चालतील, अगदी झटपट स्मूथ अशी मॅश होऊन जातात। आता मॅश केलेली केळी आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायची आहेत। केळी जेवढी जास्त मॅश करून घ्याल ना तेवढी रेसिपी बनवायला पटकन सहज सोपी जाते। आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे। केळी जर जास्त पिकलेली वापरत असाल आणि गोड असतील तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरीही चालेल। आता आपल्याला हा गूळ या केळामध्ये एकजीव होईपर्यंत हलवत राहायचा आहे। जसजसा हा गूळ केळामध्ये मिक्स होत जातो तशी याची अशा पद्धतीने अगदी ओलसर अशी पेस्ट दिसायला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे एकजीव हा गूळ आणि केळ झालेला आहे। आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। यासाठी इथे मी लहान आकाराचा रवा वापरलेला आहे। 3 चमचे रवा पण यामध्ये सुरुवातीला घालून घेतलेला आहे। जर तुम्ही मोठ्या आकाराचा रवा वापरत असाल तर 2च चमचे घालून घेतला तरीही चालेल। आता आपण हा रवा या मिश्रणामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात। अगदी एकसारखं एकजीव होईल एवढं हलवत राहायचं। आता गव्हाचं पीठ घेतलंय, यामध्ये 4 चमचे गव्हाचं पीठ घालून घेऊयात। आता हे गव्हाचं पीठ आपण यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। जशी गरज लागेल तसं यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करत राहायचं आहे। आपल्याला याचा घट्टसर गोळाही बनवायचा नाहीये आणि अगदी पातळसर पेस्टही करायची नाहीये। आपल्याला हे मिश्रण अगदी घट्टसरच भिजवून घ्यायचंय। जेवढं केळाचं आणि गुळाचं ओलसर मिश्रण होतं त्यामध्ये गव्हाचं पीठ बसेल एवढंच गव्हाचं पीठ घालत राहायचं आणि अशा पद्धतीने याचं थिक असं हे बॅटर बनवून घ्यायचं। एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत एकसारखं एकजीव होत नाही तोपर्यंत। आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आणि 1 चिमटभर मीठ घालून घ्यायचं। गोड पदार्थ म्हटला तर थोडंसं मीठ घालायचं, यामुळे गोड पदार्थाची चव अजूनच खुलून येते। आता आपण पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात। एकसारखं एका दिशेने फेटत राहायचं। अशा पद्धतीने बघा हे मिश्रण छान असं फेटून घेतलेलं आहे। अगदी पातळही नाहीये आणि अगदी घट्टही नाहीये। हे मिश्रण आता रेसिपी बनवायसाठी तयार झालंय। आता आपण यावरती झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात, म्हणजे यामध्ये घातलेला रवा छान असा फुलून येईल। मिश्रण 10 मिनिटांनंतर आता रेसिपीसाठी वापरायला सुरुवात करूयात। थोडे बदामाचे काप यामध्ये घालून घेतलेले आहेत, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। आता गॅसवरती अप्पे पॅन गरम करायला ठेवलाय, यामध्ये आपल्याला चमच्याने थोडंसं तूप घालून घ्यायचंय। आता तयार केलेलं मिश्रण आहे ते चमच्याने यामध्ये घालून घ्यायचं। आज आपण चवीला खूपच छान लागणारे केळाचे अप्पे बनवतोय, पौष्टिक पण आहेत आणि चवीलाही तितकेच छान लागतात। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय आणि 5 मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे। म्हणजे खालची बाजू छान अशी क्रिस्पी झाली की दुसरी बाजू आपल्याला पुन्हा पलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजू चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। भाजून झाल्या की लगेच बाहेर काढून घ्यायच्या आणि तुपासोबत खाण्यासाठी सर्व करायच्या। आमच्या इथे याला केळाचे अप्पे म्हणतात, तुमच्या इथे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा। व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।